बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या रामकुंडावर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। गोदावरी नदीपात्रात गटाराचं पाणी सोडलं जात असल्याने आंदोलन छेडण्यात आलंय। प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू झालंय। 8 दिवसात गटाराचं पाणी बंद न केल्यास महापालिकेवर मोर्चा काढू असा इशाराही देण्यात आलाय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। नाशिकच्या रामकुंडावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आता रामकुंड परिसरामध्ये आलेले आहेत। रामकुंडामध्ये गटाराचं पाणी सोडलं जात आहे, दुर्गंधीयुक्त पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे जे भाविक इथे दर्शनासाठी येतात, स्नानासाठी येतात, त्यांना गटाराच्या पाण्यात आंघोळ करावी लागते, स्नान करावे लागते, असा यांचा आरोप आहे। एका बाजूला रामकुंड परिसरामध्ये प्रचंड विकास कामं सुरू आहे, त्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय की अशा स्वरूपाचं गटारीचं पाणी हे रामकुंडामध्ये आहे आणि म्हणूनच हे सर्व आंदोलक इथे जमले। या गोदावरीमध्ये, पवित्र गोदावरीमध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट सोडलं जात आहे। ते पाणी जर येत्या 8 दिवसात थांबलं नाही, आम्ही या प्रशासनाला इशारा देतो। आज आम्ही आंदोलन करत आहोत, पण जर येत्या 8 दिवसात पाणी थांबलं नाही तर आम्ही हा भव्य दिव्य मोर्चा हा शिवसेनेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या कार्यालयावर काढण्यात येईल। ही परिस्थिती आपण गोदावरी नदीवर बघत असतात, रामकुंडावर बघत असतात। जे रामकुंड पवित्र म्हणून मानलं जातं, इथून लोक पाणी स्वतः घेऊन त्यांच्या घरी जात असतात। हे एक धार्मिक विषय असेल, भावनिक विषय, अस्मितेचा विषय। पदाधिकारी आक्रमक आहेत, त्यामुळे 8 दिवसांमध्ये जर इथे गटाराचं पाणी गोदावरीमध्ये टाकणं बंद झालं नाही तर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।